यानंतरची न्यूज जी आहे ती आहे की इलेक्शन कमिशनने काय केलं की हे जे पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या डिलिस्ट केल्या. ओके, मग आता हे का केल्या, काय आहे ते समजून घेऊया. त्याच्या अगोदर आपल्याला हे महत्त्वाचं की राजकीय पक्ष जे आहेत त्यांची नोंदणी का केली जाते. तर राजकीय पक्ष जर विचार केला, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्यासाठी जे आहे भारतीय निवडणूक आयोगाकडे जे आहे म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जे आहे ते नोंदणी करावी लागते. आणि इलेक्शन कमिशन जे आहे नोंदणीद्वारे काय करतो तर पक्षाला ओळख मिळते, दुसरं निवडणुकीत त्यांना सिम्बॉल किंवा चिन्ह मिळते आणि काही कर सवलती आणि निधीविषयक सवलतीसुद्धा आता मिळतात. आणि नोंदणी झाल्यानंतर काय मिळू शकते त्या पार्टीला तर अधिकृत मान्यता मिळते, निवडणुकीत सहभागी होण्याचा हक्क मिळतो. ह्या महत्त्वाच्या आहेत. पण महत्त्वाचं काय इथं काय झालं की भारतीय निवडणूक आयोगाने काय केलं की 345 नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी जी आहे त्यांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता हे का केलं तर इथं आपण RUPP म्हणजे रजिस्टर्ड अनरिकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टीज म्हणजे काय तर याचा अर्थ काय होते ते समजून घेऊ. म्हणजे नोंदणीकृत आहेत पण त्या मान्यता प्राप्त नाहीत.